आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे. संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पबद्ध आहे. आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे की आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या सैन्याने जो पराक्रम केला त्याने प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाची मान अभिमानाने ताठ झाली आहे. ज्या चुकतेने आणि निपुणतेने आपल्या सैन्यानं सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केलं ते अद्भुत आहे. ऑपरेशन सिंदूरने जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला आहे. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही, ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब आहे. आणि त्याने संपूर्ण देशाला देशभक्तीच्या भावनेनं भारून टाकलं आहे, तिरंग्यानं रंगवलं आहे. देशातील अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये, लहान लहान वस्त्यांमध्ये तिरंगा यात्रांचं आयोजन झालेलं आपण पाहिलं आहे. हजारो लोक हातात तिरंगा घेऊन देशाच्या सेनेला वंदन आणि अभिनंदन करण्यासाठी बाहेर पडले. अनेक शहरांमध्ये नागरी संरक्षण दलामध्ये स्वयंसेवक होण्यासाठी मोठ्या संख्येनं युवक एकत्र आले. चंदीगडचे व्हिडिओज तर खूप व्हायरल झालेलं आपण पाहिलं. समाज माध्यमांवर कविता लिहिण्यात येत होत्या, निर्धार गीतं गायली जात होती. लहान मुलं मोठे संदेश देणारी चित्र काढत होती. मी 3 दिवसांपूर्वी बिकानेरला गेलो होतो. तिथे मुलांनी मला असंच एक चित्र भेट दिलं. ऑपरेशन सिंदूरने देशातील लोकांवर इतका प्रभाव टाकला आहे की अनेक कुटुंबांनी त्या भोवती आपलं आयुष्य गुंफलं. बिहारच्या कटिहारमध्ये, उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये, आणखीही अनेक शहरांमध्ये त्या काळात जन्मलेल्या मुलांचं नामकरण सिंदूर असं करण्यात आलं. मित्रांनो, आपल्या जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केलं हे त्यांचं दुर्दम्य साहस होतंच. आणि त्यात भारतात तयार झालेली शस्त्र, उपकरणं आणि तंत्रज्ञानाची ताकद होती. यात आत्मनिर्भर भारत हा संकल्पही होता. आपल्या अभियंत्यांच्या, तंत्रज्ञांच्या प्रत्येकाच्या घामामुळेच हा विजय मिळाला आहे. या मोहिमेनंतर संपूर्ण देशात व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला नवीन ऊर्जा मिळाली आहे. अनेक गोष्टी मनाला भिडत आहेत. एका आईवडिलांनी सांगितलं, आता आम्ही आपल्या मुलांसाठी फक्त भारतात तयार झालेली खेळणीच घेणार आहोत. देशभक्तीची सुरुवात अशी बालपणापासून होईल. काही कुटुंबांनी शपथ घेतली आहे, आम्ही आमच्या पुढील सुट्ट्या देशातीलच एखाद्या सुंदर ठिकाणी घालवू. अनेक युवकांनी वेड इन इंडियाचा निर्धार केला आहे. ते देशातच लग्न करणार आहेत. काहींनी असंही म्हटलं आहे की आता आम्ही केवळ भारतीय कारागिरांनी तयार केलेलीच भेटवस्तू देऊ. मित्रांनो, हीच तर भारताची खरी ताकद आहे. जनमानसाची जोडणी, जनभागीदारी. मी तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की या टप्प्यावर आपण एक निर्धार करूया. आपण आपल्या आयुष्यात जिथे शक्य असेल तिथे देशात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊया. ही केवळ आर्थिक आत्मनिर्भरतेची गोष्ट नाही, ही राष्ट्रनिर्मितीत भागीदार होण्याची भावना आहे. आपलं एक पाऊल भारताच्या प्रगतीत मोठं योगदान ठरू शकतं. मित्रांनो, बसने कुठेही ये जा करणं ही आता किती सामान्य गोष्ट आहे. पण मी तुम्हाला जिथे पहिल्यांदाच बस पोहोचली
अशा एका गावाबद्दल आज सांगू इच्छितो. त्या दिवसाची त्या गावातले लोक अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते आणि जेव्हा गावात पहिल्यांदा बस आली तेव्हा लोकांनी ढोल नगारे वाजवून तिचं स्वागत केलं. बस पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गावात पक्का रस्ता होता, लोकांना गरज होती, पण यापूर्वी कधीही तिथे बस जाऊ शकली नव्हती. का? कारण हा गाव माओवादी हिंसाचारानं प्रभावित होता. ही जागा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि या गावाचं नाव आहे काटेझरी. काटेझरीमध्ये झालेल्या या बदलाचा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात परिणाम जाणवत आहे. आता इथली परिस्थिती वेगानं सामान्य होत आहे. माओवादाविरुद्धच्या सामूहिक लढाईमुळे आता अशा भागांपर्यंतही मूलभूत सोयी सुविधा पोहोचू लागल्या आहेत. बस आल्यानं त्यांचं जीवन अधिक सोपं होईल असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, मन की बातमध्ये आपण छत्तीसगडमधील बस्तर ऑलिम्पिक्स आणि माओवादी प्रभावित भागातील सायन्स लॅबबाबत चर्चा केली आहे. तिथल्या मुलांमध्ये विज्ञानाची आवड आहे. ते खेळांमध्येही कमाल करत आहेत. अशा प्रयत्नांमुळे लक्षात येतं की या भागांमध्ये राहणारे लोक किती धैर्यवान आहेत. अनेक अडचणींना तोंड देऊन आपलं जीवन सुधारण्याचा मार्ग त्यांनी कसा निवडला आहे. मला हे समजल्यावर खूप आनंद झाला की दंतेवाडा जिल्ह्याच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल खूपच चांगले लागले आहेत. सुमारे 95% निकालासह हा जिल्हा 10वीच्या निकालांमध्ये टॉपवर आहे आणि 12वीच्या परीक्षेत या जिल्ह्याने छत्तीसगडमध्ये 6वा क्रमांक मिळवला आहे. विचार करा, जो दंतेवाडा कधी काळी माओवाद्यांच्या प्रभावाखाली होता तिथे आज शिक्षणाचा झेंडा फडकत आहे. अशा बदलांमुळे आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी सिंहांशी संबंधित एक खूप चांगली बातमी तुम्हाला सांगणार आहे. गेल्या केवळ 5 वर्षात गुजरातच्या गीर जंगलातली सिंहांची संख्या 674 वरून 891 झाली आहे. 674 ते 891. सिंहगणनेनंतर समोर आलेली ही वाढ अत्यंत उत्साहवर्धक आहे. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना प्राणी गणना कशी होते हे कदाचित जाणून घ्यायचं असेल. ही प्रक्रिया खूपच आव्हानात्मक आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की सिंहगणना 11 जिल्ह्यांमध्ये 35,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात केली गेली आहे. गणनेसाठी या चमूंनी 24 तास सतत या भागांची पाहणी केली. या संपूर्ण मोहिमेत सत्यापन आणि पुनःसत्यापन दोन्ही केलं गेलं. यामुळे सिंहांची काळजीपूर्वक मोजणी पूर्ण होऊ शकली. मित्रहो, आशियाई सिंहांच्या संख्येतली वाढ हेच स्पष्ट करते की जेव्हा समाजात आपलेपणाची भावना मजबूत होते तेव्हा उत्कृष्ट निकाल प्राप्त होतात. काही दशकांपूर्वी गीरमध्ये परिस्थिती खूपच आव्हानात्मक होती, पण तिथल्या लोकांनी एकत्र येऊन बदल घडवण्याचं काम हाती घेतलं. तिथे नवीन तंत्रज्ञानाबरोबरच सर्वोत्तम जागतिक पद्धतीही अवलंबल्या गेल्या. याच दरम्यान गुजरात हे वनक्षेत्र अधिकारी पदांवर मोठ्या प्रमाणावर महिलांची नेमणूक करणारं पहिलं राज्य ठरलं. आज दिसत असलेल्या परिणामात या सर्वांचं योगदान आहे. वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला असंच नेहमी जागरूक आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2-3 दिवसांपूर्वीच मी पहिल्या रायझिंग नॉर्थ ईस्ट समिटमध्ये सहभागी झालो होतो. त्याआधीच आपण आपल्या देशाच्या ईशान्य भागाच्या सामर्थ्याला समर्पित अष्टलक्ष्मी महोत्सव देखील साजरा केला होता. आपल्या देशाच्या ईशान्येकडची गोष्टच वेगळी आहे. तिथलं सामर्थ्य, तिथली प्रतिभा खरोखरच अद्भुत आहे. मला क्राफ्टेड फायबर्स विषयी एक रंजक गोष्ट समजली आहे. क्राफ्टेड फायबर्स हा केवळ एक ब्रँड नाही, तर सिक्कीमच्या परंपरेचा, विणकामाच्या कलेचा आणि आजच्या फॅशनच्या विचारांचा
सुंदर त्रिवेणी संगम आहे. याची सुरुवात डॉक्टर चेवांग नोरबू भूतिया यांनी केली. ते व्यवसायानं पशुवैद्य आहेत आणि मनानं सिक्कीमच्या संस्कृतीचे खरे ब्रँड अँबॅसेडर. त्यांनी विणकामाला एक नवीन परिमाण प्राप्त करून द्यायचा विचार केला आणि या विचारातून क्राफ्टेड फायबर्सची निर्मिती झाली. त्यांनी पारंपरिक विणकामाला आधुनिक फॅशनशी जोडलं आणि तो एक सामाजिक उपक्रम झाला. आता त्यांच्या इथे फक्त कपडेच तयार होत नाहीत, तर लोकांचं जणू जीवनही विणलं जात आहे. ते स्थानिक लोकांना कौशल्य प्रशिक्षण देतात, त्यांना आत्मनिर्भर करतात. गावातील विणकर, पशुपालक आणि स्वयंसहाय्यता गटांना एकत्र आणून डॉक्टर भूतिया यांनी रोजगाराचे नवनवीन मार्ग निर्माण केले आहेत. आज स्थानिक महिला आणि कारागीर आपल्या कौशल्यानं चांगली कमाई करत आहेत. क्राफ्टेड फायबर्सच्या शाली, स्टोल्स, हातमोजे, मोजे हे सर्व स्थानिक हातमागावर तयार केलं जातं. यामध्ये वापरलेली लोकर सिक्कीमच्या ससे आणि मेंढ्यांपासून मिळते. रंग पूर्णपणे नैसर्गिक असतात. कुठलाही रासायनिक पदार्थ नाही, केवळ निसर्गाच्या रंगांची छटा. डॉक्टर भूतिया यांनी सिक्कीमच्या पारंपरिक विणकामाला आणि संस्कृतीला नवीन ओळख दिली आहे. जेव्हा परंपरेला आवडीशी जोडलं जातं तेव्हा ती संपूर्ण जगाला आकर्षित करू शकते. हीच शिकवण त्यांच्या कामातून आपल्याला मिळते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मी तुम्हाला अशा एका विलक्षण व्यक्तीविषयी सांगू इच्छितो जो एक कलाकार आहे आणि एक साक्षात प्रेरणा स्रोत आहे. त्यांचं नाव आहे जीवन जोशी. वय 65 वर्ष. आता विचार करा, ज्यांच्या नावातच जीवन आहे ते किती चैतन्यानं भरलेले असतील. जीवनजी उत्तराखंडमधील हल्द्वानी इथे राहतात. बालपणात पोलिओनं त्यांचे पाय अधू केले, पण पोलिओ त्यांच्या महत्वाकांक्षेला रोखू शकला नाही. त्यांचा चालण्याचा वेग भले थोडा मंद झाला असेल, पण त्यांचं मन कल्पनेच्या आकाशात भरारी घेतच राहिलं. त्यातूनच जीवनजींनी एका अनोख्या कलेला जन्म दिला. त्याला त्यांनी बगेट असं नाव दिलं. यात ते देवदार वृक्षांच्या सुकलेल्या सालांपासून सुंदर कलाकृती तयार करतात. सामान्यतः ही साल लोक निरुपयोगी समजतात, पण ही साल जीवनजींच्या हातात आली की एक समृद्ध वारसा होते. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत उत्तराखंडच्या मातीचा सुगंध असतो. कधी वाटतं उत्तराखंडच्या पर्वतांचा आत्माच त्यांनी देवदारपासून तयार केलेल्या लोकवाद्यांमधून गुंजत आहे. जीवनजींचं काम केवळ एक कला नाही, तर एक साधना आहे. त्यांनी या कलेसाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे. जीवन जोशींसारखे कलाकार आपल्याला हीच आठवण करून देतात की परिस्थिती कशीही असो, जर निर्धार पक्का असेल तर अशक्य असं काहीच नाही. त्यांचं नाव जीवन आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं जीवन जगणं म्हणजे काय असतं ते दाखवून दिलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज अशा अनेक महिला आहेत ज्या शेतांबरोबरच आभाळाच्या उंचीवर देखील काम करत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आता गावातील महिला ड्रोन दीदी होऊन ड्रोन उडवत आहेत आणि शेतीत नवी क्रांती घडवत आहेत. मित्रांनो, तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात काल परवापर्यंत ज्या महिलांना इतरांवर अवलंबून राहावं लागे, आज त्याच महिला ड्रोनच्या सहाय्याने 50 एकर जमिनीवर औषध फवारणीचं काम करत आहेत. सकाळी 3 तास, संध्याकाळी 2 तास आणि काम संपलं. उन्हाच्या झळा नाहीत, विषारी रसायनांचा धोका नाही. मित्रांनो, गावकऱ्यांनी सुद्धा हा बदल मनापासून स्वीकारला आहे. आता या महिला ड्रोन ऑपरेटर नाही, तर स्काय वॉरियर म्हणून ओळखल्या जातात. जेव्हा तंत्र आणि संकल्प एकत्र येतात तेव्हाच बदल घडतो.
असंच जणू या महिला आपल्याला सांगत आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता 1 महिन्यापेक्षाही कमी काळ शिल्लक आहे. आपण अजूनही योगापासून दूर असाल तर आता योगाशी जोडून घ्या, याची आठवण या निमित्ताने होते. आपल्या जगण्याची पद्धत योगामुळे बदलून जाईल. मित्रहो, 21 जून 2015 रोजी योग दिनाची सुरुवात झाल्यापासूनच याबद्दलचं आकर्षण सातत्यानं वाढत आहे. यावर्षीही योग दिनाबाबत जगभरातल्या लोकांचा जोश आणि उत्साह दिसून येत आहे. विविध संस्था आपापल्या तयारीबद्दल माहिती देत आहेत. गेल्या वर्षीच्या छायाचित्रांनी मोठी प्रेरणा दिली आहे. आपण हेही पाहिलं की वेगवेगळ्या देशांमध्ये कुठल्याशा वर्षी लोकांनी योग शृंखला केली, योग वलय केलं. एका वेळी 4 पिढ्या एकत्रितपणे योग करत आहेत, असंही खूप ठिकाणी पाहायला मिळालं. अनेक जणांनी आपल्या शहरातल्या ऐतिहासिक जागा योगासाठी निवडल्या. आपणही यावर्षी काहीतरी अनोख्या पद्धतीनं योग दिन साजरा करण्याचा विचार करू शकता. मित्रहो, आंध्र प्रदेश सरकारनं योग आंध्र अभियान सुरू केलं आहे. पूर्ण राज्यात योग संस्कृती विकसित करणं हा याचा उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत योग करणाऱ्या 10 लाख लोकांचं एकत्रीकरण करून एक साखळी तयार करण्यात येणार आहे. मला यावर्षी विशाखापट्टणममध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. यावर्षीही आपले तरुण साथीदार देशाच्या वारशाशी संबंधित ऐतिहासिक महत्त्वाच्या जागी योग करणार आहेत हे समजल्यावर मला आनंद झाला. अनेक तरुणांनी नवे विक्रम प्रस्थापित करण्याचा आणि योग शृंखलेचा भाग होण्याचा संकल्प सोडला आहे. आपल्या कॉर्पोरेट्स देखील यात मागे नाहीत. काही आस्थापनांनी कार्यालयामध्येच योगाभ्यासासाठी वेगळी जागा ठरवली आहे. काही स्टार्टअप उद्योगांनी त्यांच्याकडे ऑफिस योग आवर्स ठरवून घेतले आहेत. काही जण गावांमध्ये जाऊन योग शिकवण्याच्या तयारीतही आहेत. आरोग्य आणि सुदृढता याबद्दलची लोकांमधली जागरूकता पाहून मला फार बरं वाटतं. मित्रहो, योग दिनाबरोबरच आयुर्वेदाच्या क्षेत्रातही असं काही घडलंय जे ऐकून आपल्याला फार आनंद होईल. कालच म्हणजे 24 मे रोजी WHOचे महासंचालक आणि माझे मित्र तुलसीबाई यांच्या उपस्थितीत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. या कराराबरोबरच इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ हेल्थ इंटरव्हेन्शन्स अंतर्गत एका डेडिकेटेड ट्रॅडिशनल मेडिसिन मॉड्यूलवर काम सुरू झालं आहे. या उपक्रमाद्वारे पूर्ण जगात आयुष वैज्ञानिक पद्धतीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो, तुम्ही शाळांमध्ये ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा तर बघितला असेलच, पण आता काही शाळांमध्ये शुगर बोर्डही लावला जात आहे. ब्लॅकबोर्ड नव्हे तर शुगर बोर्ड. मुलांना त्यांच्या साखर खाण्याबद्दल जागरूक करणं हा CBSEच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा उद्देश आहे. किती साखर खाल्ली पाहिजे आणि किती साखर खाल्ली जात आहे हे कळल्यावर मुलं स्वतःच आरोग्यपूर्ण पर्याय निवडू लागली आहेत. हा एक आगळा वेगळा प्रयत्न आहे आणि याचा परिणामही अगदी सकारात्मक होईल. लहानपणापासूनच आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या सवयी लावण्यासाठी याची मोठी मदत होऊ शकेल. अनेक पालकांनी याचं कौतुक केलं आहे आणि मला असं वाटतं की हा उपक्रम कार्यालय, कॅन्टीन आणि संस्थांमध्येही राबवला गेला पाहिजे. कारण शेवटी आरोग्य चांगलं असेल तरच सगळं आहे. निरोगी भारत हाच बलशाली भारताचा पाया आहे. प्रिय देशवासियांनो, स्वच्छ भारत हा विषय निघेल आणि मन की बातचे श्रोते मागे राहतील
असं होईल तरी का? मला पक्की खात्री आहे की आपण सर्वजण आपापल्या पातळीवर या अभियानाला बळकटी देत आहात. पण आज मी असं एक उदाहरण सांगणार आहे ज्यात स्वच्छतेच्या संकल्पाने अडचणींचा डोंगरही पार केला. कल्पना करा, एखादी व्यक्ती बर्फाळ डोंगरावर चढत आहे, जिथे श्वासही घेणं कठीण आहे, पावलोपावली जीवाला धोका आहे, आणि तरीही ती व्यक्ती साफसफाई करण्यात गर्क आहे. आपल्या ITBP तुकडीच्या सदस्यांनी असंच काहीसं केलं आहे. ही तुकडी माउंट मकालू सारखं जगातलं सर्वात कठीण शिखर सर करायला गेली होती. पण मित्रहो, त्यांनी केवळ गिर्यारोहण केलं नाही, तर त्याबरोबर स्वच्छतेची मोहीमही आपल्या ध्येयाशी जोडून घेतली. शिखराजवळ पडलेला कचरा गोळा करण्याचा त्यांनी विडा उचलला. विचार करा, या तुकडीच्या सदस्यांनी 150 किलोपेक्षा जास्त अविघटनशील कचरा आपल्याबरोबर खाली आणला. इतक्या उंचावर साफसफाई करणं अजिबात सोपं नाही. पण यातून हेच दिसतं की जिथे निर्धार असतो तिथे मार्ग आपोआप मिळतो. मित्रांनो, याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा विषय आहे: कागदाचा कचरा आणि पुनश्चक्रीकरण. आपल्या घरात आणि कार्यालयात दररोज कागदाचा खूप कचरा तयार होतो. कदाचित आपल्याला त्याचं विशेष काही वाटत नाही, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की देशाचे भूभाग व्यापणाऱ्या लँडफिल वेस्टमध्ये जवळपास 1/4 भाग कागदी कचऱ्याचा असतो. प्रत्येकाने या दिशेने विचार करण्याची आज गरज आहे. भारतातले अनेक स्टार्टअप उद्योग या क्षेत्रात चांगलं काम करत आहेत हे समजल्यावर मला आनंद झाला. विशाखापट्टणम, गुरुग्राम अशा अनेक शहरांमध्ये अनेक स्टार्टअप कागदाच्या पुनश्चक्रीकरणाचे अभिनव मार्ग अवलंबत आहेत. कोणी रिसायकल्ड पेपरपासून पॅकेजिंग बोर्ड तयार करतंय, तर कोणी डिजिटल पद्धतीने न्यूजपेपर रिसायकलिंग सोपं करतंय. जालनासारख्या शहरात काही लोक 100% रिसायकल्ड मटेरियलपासून पॅकेजिंग रोल आणि पेपर कोअर तयार करत आहेत. 1 टन कागदाच्या पुनश्चक्रीकरणाने 17 झाडं वाचतात आणि हजारो लिटर पाण्याची बचत होते. हे ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळेल. आता विचार करा, गिर्यारोहक जर इतक्या कठीण परिस्थितीत कचरा खाली आणू शकतात, तर आपण आपल्या घरात आणि कार्यालयात कागद वेगळा करून पुनश्चक्रीकरणात आपलं योगदान नक्कीच दिलं पाहिजे. देशासाठी मी आणखी काय चांगलं करू शकेन, असा विचार जेव्हा प्रत्येक नागरिक करेल, तेव्हा आपण सगळे मिळून मोठं परिवर्तन घडवून आणू शकू. मित्रहो, गेल्या काही दिवसात खेलो इंडिया स्पर्धेची मोठीच धामधूम होती. खेलो इंडिया दरम्यान बिहारच्या 5 शहरांनी यजमानपद भूषवलं. तिथे वेगवेगळ्या श्रेणींचे सामने झाले. भारतभरातून तिथे पोचलेल्या खेळाडूंची संख्या 5,000हून अधिक होती. या खेळाडूंनी बिहारच्या खेळाडू वृत्तीची आणि बिहारी लोकांच्या आत्मीयतेची खूप प्रशंसा केली आहे. मित्रांनो, बिहारची भूमी खूप खास आहे. या आयोजनामध्ये इथे कित्येक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्या. ऑलिम्पिक चॅनेलच्या माध्यमातून जगभरात पोचणारं हे खेलो इंडिया स्पर्धेचं पहिलंच आयोजन होतं. संपूर्ण जगाने आपल्या युवा खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याची प्रशंसा केली. सर्व पदक विजेत्यांचं, विशेषतः महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थान या पहिल्या 3 विजेत्या राज्यांचं मी अभिनंदन करतो. मित्रहो, यावर्षी खेलो इंडिया स्पर्धेत एकूण 26 विक्रम प्रस्थापित झाले. भारोत्तोलन स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची अस्मिता धोने, ओदिशाचा हर्षवर्धन साहू आणि उत्तर प्रदेशचा तुषार चौधरी यांच्या शानदार कामगिरीने सर्वांच्या मनात घर केलं. महाराष्ट्राच्या साईराज परदेशीने तर 3 विक्रम केले. ॲथलेटिक्समध्ये उत्तर प्रदेशच्या कादर खान
आणि शेख झिशान यांनी आणि राजस्थानचा हंसराज यांनी चमकदार कामगिरी केली. यंदा बिहारनंही 36 पदकं पटकावली. मित्रांनो, जो खेळतो तोच फुलतो. तरुण क्रीडा प्रतिभेसाठी स्पर्धा खूप महत्त्वाच्या असतात. अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यामुळे क्रीडा क्षेत्रातलं भारताचं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. प्रिय देशबांधवांनो, 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिवस साजरा झाला. मध फक्त गोडवाच नाही, तर आरोग्य, स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतेचंही दान देऊ शकतो याचं स्मरण करून देणारा हा दिवस. गेल्या 11 वर्षात भारतात मधुमक्षिका पालनाबाबत एक स्वीट रिव्होल्यूशन म्हणजेच मधुर क्रांती घडून आली आहे. 10-11 वर्षांपूर्वी भारतात वर्षाकाठी 70-75 हजार मेट्रिक टन मध उत्पादन होत असे. ते वाढून आज जवळपास 1.25 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे मध उत्पादनात साधारण 60% वाढ झाली आहे. मधाचं उत्पादन आणि निर्यात याबाबतीत आपण जगातल्या अग्रणी देशांमध्ये स्थान मिळवलं आहे. हा सकारात्मक प्रभाव मिळण्यात राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियानाची भूमिका मोलाची आहे. या अंतर्गत मधुमक्षिका पालनाशी संबंधित हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं, उपकरणं देण्यात आली आणि थेट बाजारापर्यंत त्यांचं उत्पादन पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. मित्रांनो, हे परिवर्तन केवळ आकड्यातच नाही, तर थेट गावच्या भूमीवरही दिसतं. छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातलं एक उदाहरण आहे. तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांनी सोन हनी या नावाचा शुद्ध जैविक मधाचा ब्रँड तयार केला आहे. आज तो मध जेमसह अनेक ऑनलाईन पोर्टल्सवर विकला जातो. म्हणजे गावाचे कष्ट आता जागतिक पातळीवर पोचले आहेत. अशाच प्रकारे उत्तर प्रदेश, गुजरात, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हजारो महिला आणि तरुण आता मध उद्योजक झाले आहेत. आणि मित्रांनो, आता मधाच्या फक्त प्रमाणावरच नाही, तर शुद्धतेवरही काम सुरू आहे. काही स्टार्टअप उद्योग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान वापरून मधाच्या गुणवत्तेला प्रमाणित करत आहेत. तुम्ही पुढच्या वेळी मध खरेदी करताना या मधु उद्योजकांकडचा मध जरूर चाखून पहा. एखाद्या स्थानिक शेतकऱ्याकडून, एखाद्या उद्योजक महिलेकडूनही मध खरेदी करा. कारण त्याच्या प्रत्येक थेंबात स्वादच नव्हे, तर भारताचे परिश्रम आणि आशा आकांक्षा मिसळलेल्या असतात. मधाचा तो गोडवा म्हणजे आत्मनिर्भर भारताचा स्वाद आहे. मित्रांनो, आपण मधाबद्दलच्या प्रयत्नांविषयी बोलतोच आहोत, तर तुम्हाला आणखी एका उपक्रमाविषयी सांगतो. मधमाशांची सुरक्षा केवळ पर्यावरणासाठी नाही, तर आपल्या शेतीसाठी आणि भावी पिढ्यांसाठीही महत्त्वाची आहे, याची जाणीव यातून होते. हे उदाहरण आहे पुणे शहरातलं. तिथे एका गृहनिर्माण संस्थेमधलं मधमाशांचं पोळं काढण्यात आलं, सुरक्षेसाठी किंवा कदाचित भीतीपोटी. पण या घटनेनं एका व्यक्तीला विचारप्रवृत्त केलं. अमित नावाच्या या तरुणानं ठरवलं की मधमाशांना हाकलण्यापेक्षा त्यांना वाचवलं पाहिजे. तो स्वतः शिकला, मधमाशांवर संशोधन केलं आणि यासाठी इतरांनाही यात सहभागी करायला त्यानं सुरुवात केली. हळूहळू त्यांनी एक पथक तयार केलं. त्याला नाव दिलं बी फ्रेंड्स, म्हणजे मधमाशांचे मित्र. आता हे मधमाशांचे मित्र मधमाशांची पोळी एका ठिकाणाहून दुसरीकडे सुरक्षितपणे घेऊन जातात, जेणेकरून लोकांनाही धोका नसेल आणि मधमाशाही सुरक्षित राहतील. अमितजींच्या या प्रयत्नांना फळही चांगलं आलं आहे. मधमाशांची पोळी वाचत आहेत, मधाचं उत्पादन वाढत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनजागृतीही वाढत आहे. आपण जेव्हा निसर्गाशी संतुलन राखून काम करतो, तेव्हा
सर्वांचाच फायदा होतो हेच यावरून शिकायला मिळतं. प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या आजच्या भागात इतकंच. तुम्ही असंच देशबांधवांचं यश, समाजासाठी त्यांनी केलेलं कार्य माझ्यापर्यंत पोचवत रहा. मन की बातच्या पुढच्या भागात अनेक नवे विषय घेऊन पुन्हा भेटूया, देशवासियांच्या नवीन यशाची चर्चा करण्यासाठी. मी तुमच्याकडून येणाऱ्या अशा माहितीची वाट पाहतो. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.